Hello everyone, welcome guys. I am Ajay Bhavekar and today we are going to see about collision theory and intermediate reactions. Those we are going to see. For that I will give you a few reactions. In that reaction intermediate is a part where for example when we have seen SN1 and SN2 mechanism. जेव्हा आपण SN1 आणि SN2 mechanism पाहिलं त्यावेळेस एकदा रिएक्शन मध्ये एक इंटरमिजिएट तयार होतो. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अ इंटरमिजिएट ड्यूरिंग द फॉर्मेशन ऑफ द रिएक्शन, during the procedure of the reaction. So in that what we are having is if we are having what are reaction intermediate that I am going to tell you. समझो हमने SN1 mechanism लिया. Let us consider SN1 mechanism. What happens in SN1 mechanism is CH3 thrice. We are having 3 CH3 molecules bonded with 1 carbon and 1 fluorine. Now this is going to give us CH3 thrice C carbocation. आता हा जो कार्बोकॅटायन तयार झाला आहे, कार्बोकॅटायन विच इज फॉर्म इट इज एन इंटरमिजिएट रिएक्शन. मग इथे काय होतं CH3 thrice C Cl carbocation. Sorry, here we are having a carbocation. This carbocation is then going to react with OH to give us CH3 thrice COH. आता ही जी आहे फर्स्ट स्टेप, ही आहे सेकंड स्टेप, ही आहे स्लो स्टेप आणि ही आहे फास्ट स्टेप. नाउ इन दिस स्लो स्टेप व्हाट इज हॅपनिंग, काय होतं या स्लो स्टेप मध्ये क्लोरीनचा बॉन्ड ब्रेक होतोय. तो बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर कार्बोकॅटायन तयार होते. मग जसा कार्बोकॅटायन तयार होतो ॲज द कार्बोकॅटायन हॅज बीन फॉर्म OH मायनस इज गोइंग टू गेट अट्रॅक्टेड टू पॉझिटिव्ह चार्ज आणि जसा तो कार्बन कडे येतोय ॲज इट इज गेटिंग अट्रॅक्टेड टू पॉझिटिव्ह चार्ज, हियर वी आर हॅव्हिंग बॉन्ड फॉर्मेशन. मग OH याच्याकडे अट्रॅक्ट झाला की इथे आपल्याला बॉन्ड फॉर्मेशन होतं. आता ही काय आहे, 2 स्टेप रिएक्शन आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही जी रिएक्शन आहे ही इंटरमिजिएट रिएक्शन आहे. मग याच्यामध्ये जर आपण नेट रिएक्शन बद्दल पाहिलं आपण व्हॉट विल बी द नेट रिएक्शन. ओके, इफ यू आर गोइंग टू अंडरस्टँड अबाउट नेट रिएक्शन बाबतीत जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण काय सांगू शकतो की हा जो रिएक्टंट आणि प्रोडक्ट साइड, these are two reactions. When we add them, when we are adding up these two reactions, the reactant and product in the reactions are cancelled. म्हणजे फर्स्ट रिएक्शनचा प्रोडक्ट आणि सेकंड रिएक्शनचा रिएक्टंट जर सेम असेल, ओके, जर सेम असेल तर ते काय होतात, कॅन्सल आउट होतात. सो हियर दीज टू आर गेटिंग कॅन्सल्ड. मग नेट रिएक्शन काय असेल, मग जे उरलेले असतात ते आपण लिहून घेतो. द रिमेनिंग रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आर रिटर्न. मग ओव्हरऑल रिएक्शन काय, दॅट नेट रिएक्शन इज नोन ॲज व्हॉट, ओव्हरऑल रिएक्शन. मग ओव्हरऑल रिएक्शन काय झाली, CH3 thrice Cl reacts with OH minus to give you product as CH3 thrice COH. So this is our net reaction, while as this is said to be as reaction intermediate. Is this understood? मग तुम्ही ही रिएक्शन लिहून घेऊ शकता फॉर रिएक्शन इंटरमिजिएट. One is slow step, other one is fast step. मग स्लो स्टेप जी असते ती स्लो स्टेप आपण काय सांगतो, इट इज अ रेट डिटरमाइनिंग स्टेप. सो स्लो स्टेप इज ऑलवेज नोन ॲज रेट डिटरमाइनिंग स्टेप. रिमेंबर दॅट. कारण जेवढा वेळ Cl ला बाहेर पडायला लागेल, द टाइम रिक्वायर्ड फॉर द Cl टू गेट अवे, that will be the time of the reaction. That is known as what, slow step reaction or rate determining step. हिला आपण काय म्हणतो, rate determining step. Because once the carbocation is formed, एकदा का कार्बोकॅटायन फॉर्म झाला की OH जो आहे तो OH इझिली तिकडे अट्रॅक्ट होणार आणि लवकर बॉन्ड फॉर्म होणार. सो द स्लो स्टेप इज व्हॉट, द टाइम रिक्वायर्ड फॉर द क्लोरीन टू लीव द कार्बन. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल बघू आपण. रिएक्शन इंटरमिजिएटचं एक्झाम्पल काय आहे ते. These examples are given in your textbook. NO2
take down one example. I will repeat you the example based on this theory which we have learned. त्याच्यावरतीच ती example आहे. So the reaction occurs by the following mechanism. The mechanism is given. The reaction occurs by the following mechanism. The reaction is NO2 plus F2 gives NO2F plus F. This is slow step. This is slow step. आता मॉलिक्युलॅरिटी जर आपण आयडेंटिफाय करायचा प्रयत्न केला तर मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय की नंबर ऑफ रिएक्टंट्स टेकिंग पार्ट इन दिस रिएक्शन. सो दिस इज व्हॉट बाय मॉलिक्युलर. सो मॉलिक्युलॅरिटी इज 2. दोन मॉलिक्युल्स रिएक्शन मध्ये भाग घेतात. सो दिस विल बी नोन एज मॉलिक्युलॅरिटी 2. The next reaction is given to us is what? F plus NO gives F plus NO2 gives NO2F and this is fast step. Okay, this is a fast step. आता इथे फ्लोरीन जो हा सिंपल मेटल जो सिंगल ॲटम जो रिमूव्ह झाला तो सिंगल ॲटम कोणासोबत रिॲक्ट होतोय NO2 सोबत रिॲक्ट होतोय टू गिव्ह अस NO2. नाउ दिस इज अगेन ह्याची पण मॉलिक्युलॅरिटी काय आहे फॉर दिस रिएक्शन. द मॉलिक्युलॅरिटी इज 2. ठीक आहे. सो द नेक्स्ट क्वेश्चन्स विच आर गिवन, राइट डाउन दोज क्वेश्चन्स. व्हाट इज द ओवरऑल रिएक्शन? द फर्स्ट क्वेश्चन इज what is the overall reaction? Second question is what is the molecularity? What is the molecularity of each of the elementary steps? What is the molecularity of each of the elementary steps? What rate law is predicted by the mechanism? What rate law is predicted by the mechanism? What rate law is predicted by the mechanism? Fourth question is identify the intermediate. Identify the intermediate. आता पहिला पार्ट काय आहे? What is our first question? So while we are going to give you the solution घेताना ह्या reactions परत लिहून घ्यायच्या. What is the first question? The overall reaction. What is the overall reaction? मग overall reaction लिहिताना we are going to write down these two reactions again. We are going to write down these reactions. आता जे common terms आहेत these common terms will be cancelled out. कॅन्सल झाल्यानंतर जे उरलेले रिएक्टंट्स असतील आणि प्रोडक्ट्स असतील ते ॲड अप होतील आणि येतील. म्हणजे इथे NO2 आहे, इथे NO2 आहे. 1 mole plus 1 mole is equal to 2 mole of NO2 is reacting with F2 to give us 2 NO2F. So this is what overall reaction. So this is what overall reaction. What is the second step? What is the second question? What is the molecularity of each of the elementary steps? What is the molecularity of each of the elementary steps? आता इथे आपण जर पाहिलं elementary steps म्हणजे काय step 1 आणि step 2. So the top one is step 1, bottom one is step 2. मग जर आपल्याला या दोघांची मॉलिक्युलॅरिटी बघायची तर मॉलिक्युलॅरिटी काय असेल? दिस विल बी मॉलिक्युलॅरिटी 2 and this molecularity will be also 2. So both the reactions are what? Bimolecular, or the molecularity of both the reactions is bimolecular. ठीक है? Now third question. What is third question?
the rate law is predicted by the what rate law is predicted by the mechanism. आता रेट लॉ जो ठरवला जातो तो रेट लॉ नेहमी स्लो स्टेप जी आहे त्या स्लो स्टेप वरूनच ठरवला जातो. म्हणजे ही जी स्लो स्टेप आहे, द स्लो स्टेप विच वी आर सीइंग, दॅट स्लो स्टेप इज गोइंग टू गिव अस द rate of the reaction, rate law and order. So rate will be directly proportional to concentration of NO2 and concentration of F2. So these both are the overall order of the reaction is second order reaction. Overall order काय झाली reaction ची second order झाली आणि statement मध्ये आपण काय लिहिणार, the reaction is first order in terms of NO2. The reaction is first order in terms of NO2 and second order in terms of F2. हे समजलं? Okay. Now, what is the third question? Identify the intermediate. आता intermediate काय आहे? Fluorine हा आपला intermediate आहे. Fluorine is our intermediate. Why? Because it is formed in first reaction and consumed in second reaction. पहिल्या रिएक्शन मध्ये काय झालं? फ्लोरीन फॉर्म झालाय, सेकंड रिएक्शन मध्ये फ्लोरीन कंझ्युम झालाय, म्हणून आपण काय म्हणणार आहे, धिस रिएक्शन इज द इंटरमिजिएट ऑफ धिस रिएक्शन इज फ्लोरीन. सो व्हाट यू विल राइट डाउन इन द स्टेटमेंट, द इंटरमिजिएट फॉर्म, द स्पीशीज F is the reaction intermediate. Write down the statement. I am dictating you the statement. The species F is a reaction intermediate. The species F is a reaction intermediate because it is produced in step 1. Because it is produced in step 1 and consumed in step 2. Because it is produced in step 1 and consumed in step 2. Okay. Now, in the next part, now the part which we are going to see right now, it is Arrhenius equation and the collision theory. ठीक आहे. पण याच्यासाठी आधी तुम्हाला एक प्रॅक्टिकल दिलेलं आहे. In 12th you are having a practical, and that practical is what change in chemical reaction or change in chemical kinetics with respect to concentration and with respect to temperature. मग तुम्हाला प्रॅक्टिकल हँडबुक मध्ये ते प्रॅक्टिकल आहे. यू कॅन गो थ्रू इट. त्याला आपण कायनेटिक्स एक्सपेरिमेंट म्हणतो. तर कायनेटिक्स एक्सपेरिमेंटमध्ये प्रेसिपिटेट ऑफ सल्फरचं जे फॉर्मेशन आहे, तुम्ही H2SO4 ॲड करता वगैरे वगैरे, Na2 सोडियम सल्फेट असतं, मग तो सल्फर प्रेसिपिटेट आउट होतो, रिॲक्शन होते. अशा इन दॅट यू विल फाइंड आउट ॲज यू विल इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन, 10 ml, 20 ml, 30 ml, 40 ml असं तुम्ही सोल्युशन घेत जाता. सो 10 ml सोल्युशन घेतलं तर वेळ जास्त लागतो, 20 ml घेतलं तर फर्स्टपेक्षा वेळ थोडा कमी लागतो, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. म्हणजे 50 ml ला समजा फॉर 50 ml यू माइट हॅव 30 seconds फॉर 50 ml solution. When you are making the 50 ml solution react with HCl, you will have the precipitate within 30 seconds. 30 सेकंड मध्ये ते प्रेसिपिटेट मिळालं. मग 40 घेतलं, 30 घेतलं, 20 घेतलं, 10 ml घेतलं, तर 10 ml सोल्युशनला रिॲक्ट होण्यासाठी 10 ml सोल्युशनमध्ये तुम्ही 40 ml पाणी टाकणार, 20 ml सोल्युशनमध्ये 30 ml पाणी टाकणार, मीन्स यू आर डायल्युटिंग द सोल्युशन. सो विथ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, ॲज द सोल्युशन गेट्स डायल्युटेड, टाइम ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे 10 ml सोल्युशनमध्ये जेव्हा तुम्ही 40 ml पाणी टाकणार आहे, त्या सोल्युशनमध्ये तुम्ही जेव्हा HCl ॲड करणार, त्यावेळेस आधी जिथे 30 सेकंड्स लागले तिथे तुम्हाला 2 मिनिट्स किंवा 2.5 मिनिट्स, 2.3 मिनिट्स वगैरे असे ते मिनिट्स लागतात. ओके. हे याचा अर्थ काय की विथ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन द रेट ऑफ द रिॲक्शन चेंजेस. दिस इज वन थिंग. सेकंड थिंग टेम्परेचरचा आहे. आता टेम्परेचरसाठी तुम्ही काय करणार आहे, पहिले जे सोल्युशन तुम्ही घेतले, समजा 10 ml आहे, 10 ml तुम्ही सोल्युशन घेतलं, 40 ml ला डायल्यूट केलं, त्याला वेळ किती लागला, यू रिक्वायर्ड द टाइम फॉर इट इज लेट अस से 2.3 सेकंड्स, म्हणजे 2 मिनिट्स आणि 30 सेकंड्स लागले. मग 2 मिनिट आणि 30 सेकंड्स मध्ये तुम्ही काय करणार आहे, तुम्ही काय करणार, 4 बीकर करणार किंवा 4 व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. यू विल टेक 4 व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क, 4 to 5. In each you will add 10 ml of solution
40 ml पाणी टाकणार प्रत्येकामध्ये. यू विल सी द रीडिंग. इन फर्स्ट यू विल ॲड HCl म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे रूम टेम्परेचर. यू विल फाइंड आउट द रूम टेम्परेचर ॲज let us consider that temperature is 25 डिग्री सेल्सिअस. 25 डिग्री सेल्सिअसला किती वेळ लागला? 2 minutes and 30 seconds. ठीक आहे, 2 minutes and 30 seconds. 25 डिग्री सेल्सिअस. 10 ml सोल्युशन, 10 ml सोल्युशन, 40 ml वॉटर. त्यानंतर परत 10 ml सोल्युशन घेतलं, 40 ml वॉटर घेतलं. यू इन्क्रीज द टेम्परेचर बाय 10 डिग्री सेल्सिअस म्हणजे 35 डिग्री सेल्सिअसला अंदाजे टाइम किती लागेल? लेट अस से 2 minutes और लेस दॅन दॅट वेळ लागेल आपल्याला. मग आता समजा परत आपण ते सोल्युशन टाकून देणार, व्हाईट प्रेसिपिटेट मिळेल, विल थ्रो अवे द सोल्युशन. देन वी विल कीप द टेम्परेचर ॲट 45 डिग्री सेल्सिअस. यू विल फाइंड आउट दॅट द टाइम रिक्वायर्ड इज 1.4 seconds. ठीक है, 45 डिग्री सेल्सिअस. देन यू विल कीप दॅट ॲट 55 डिग्री सेल्सिअस. काय करणार आहे तुम्ही 55 डिग्री सेल्सिअसला? 10 ml सोल्युशन, 40 ml वॉटर, ते जे मिक्सचर आहे ते मिक्सचर तुम्ही 55 डिग्री सेल्सिअसला ठेवणार. यू विल कीप दॅट मिक्सचर ॲट 55 डिग्री सेल्सिअस अँड व्हॉट यू विल डू इज यू विल मेजर द टाइम आफ्टर ॲडिंग HCl. मग टाइम मेजर करताना तुम्हाला इथे टाइम काय मिळाला? लेट अस से 60 seconds. मग परत तुम्ही कितीला ठेवणार आहे? 65 डिग्री सेल्सिअसला, तर तुम्हाला इथे मिळाला 30 seconds. So in this way, when you are increasing the temperature, the rate of the reaction is also increasing. Means what is happening? The reaction is moving faster. मग हे का बरं होतंय? Why is this taking place? Why are the changes taking place? याचा स्टडी आर्हेनियसने केला. Okay, and the study of that change in temperature with concentration is known as chemical kinetics. मग हा जो इफेक्ट ऑफ टेम्परेचर आणि प्रेशर जो आपण स्टडी केला, so that effect of temperature and concentration was studied by Arrhenius, and he gave us an equation which is known as Arrhenius equation, where it is said to be as K is equal to, Arrhenius equation is what? K is equal to A is constant, into e raised to minus kT, e raised to minus Ea upon Ea is energy of activation minus Ea upon kT. So this is the Arrhenius equation. Instead of k, it is a constant. K is represented as constant. Here we are taking that constant as gas constant, and it is written as R. ठीक है, K is constant. So we are replacing that constant by R, which is also known as gas constant. So this is Arrhenius equation. Then Arrhenius studied the effect of concentration and temperature. आता हे रिएक्शन का होता है? Most of the time before Arrhenius, scientists were trying to identify why the reactions are taking place, the reasons for the reactions, how the reactants are combining with each other. त्यामुळे आली कोलिजन थिअरी. मग कोलिजन थिअरी मधून आली एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. मग ही जी EA हा जो पार्ट आपण बघतोय, हा EA चा पार्ट एक्सप्लेन केलाय कशाने? कोलिजन थिअरी. नाउ कोलिजन थिअरी एक्सप्लेन्स अस व्हॉट. कोलिजन थिअरी काय सांगते आपल्याला की फॅक्टर्स रिॲक्शन कशी होतात. समजा एक्झाम्पल दिले तुमच्या टेक्स्टबुकमध्ये A2 लेट अस से वी आर हॅविंग मॉलिक्यूल AA प्लस BAB. These two are reacting with each other and we are getting the product as AAB, and side product is what? AB. Side product is AB. आता ह्या केस मध्ये आपण काय बघू शकतो? फॉर दिस रिएक्शन टू हॅपन, समजा A जर A ला पोलराइज झाला तर रिएक्शन होणार आहे का? नाही. सो द फर्स्ट रिक्वायरमेंट इज व्हॉट? द एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल शुड बी हाय. इफ यू आर कीपिंग दिस मॉलिक्यूल्स एट 0 डिग्री सेल्सियस और लेट अस से 0 केल्विन, ठीक है, मीन्स -273 डिग्री सेल्सियस. at -273 degree Celsius, can we say that the reactants will react with each other? No, we cannot say that these reactants will react with each other. Why?
बिकॉज द एनर्जी इज नॉट सफिशियंट फॉर द मॉलिक्युल्स टू कम क्लोज टू इच अदर. जर मॉलिक्युल्स जवळच नाही आले तर ते एकमेकांसोबत इंटरॅक्ट होणार आहेत का? नाही होणार. सो फर्स्ट थिंग इज व्हॉट, द मॉलिक्युल्स शुड हॅव सफिशियंट एनर्जी दॅट दे शुड कम अँड इंटरॅक्ट विथ इच अदर. ठीक आहे. आता ही झाली एनर्जी की त्यांना जवळ आले, त्याच्यानंतर ते इंटरॅक्ट झाले. आता ओरिएंटेशन प्रॉपर पाहिजे ना. समजा सॉरी इथे आपल्याला हे आहे, आता समजा हा ए इथे जर इंटरॅक्ट झाला, आय राइट डाउन दॅट एज सी. आय डोंट वॉन्ट टू मेक द कन्फ्युजन ओव्हर हियर. तो समजा ए सी आहे. आता समजा हा जो मॉलिक्युल आहे, इफ दिस मॉलिक्युल इज इंटरॅक्टिंग विथ ए, तर रिएक्शन होणार आहे का? नाही होणार. इफ दिस मॉलिक्युल इज कमिंग अँड इंटरॅक्टिंग विथ सी, तर रिएक्शन होणार आहे का? प्रॉपर ओरिएंटेशन पाहिजे. समजा ए मॉलिक्युल्स आहे, हियर वी आर हॅव्हिंग दिस मॉलिक्युल. If we are having this molecule and this molecule is interacting with C, प्रोडक्ट मिळणार आहे का? नाही मिळणार. समजा आपण ए म्हटलो आणि हा ए शी इंटरॅक्ट झाला, तर प्रोडक्ट मिळणार आहे का? नाही मिळणार. सो व्हॉट इज द रिक्वायरमेंट? दॅट द रिएक्टंट शुड बी प्रॉपरली ओरिएंटेड टुवर्ड्स आवर बी. जर हे दोघेही एकमेकांसोबत प्रॉपरली ओरिएंटेड असतील तरच ते एकमेकांसोबत रिॲक्ट होणार आणि तुम्हाला साइड प्रोडक्ट मिळणार. Now we are having energy for the molecules to come close to each other, interact झाले, but if the energy is not sufficient to break the bond between A and B, जर energy कमी असेल, if the energy is not sufficient to break the bond between A and B, then this product formation will not take place. म्हणजे हा बॉन्ड ब्रेक करायचा, हा बॉन्ड फॉर्म करायचा, त्याच्यासाठी एनर्जी पाहिजे. सो दिस इज व्हॉट these all together is said to be as energy of activation. कुठे कुठे एनर्जी लागली? इंटरॅक्ट होण्यासाठी, बॉन्ड ब्रेक करण्यासाठी, बॉन्ड फॉर्म करताना, त्यांच्यातले जे इलेक्ट्रॉन रिपल्शन्स आहेत ते रिपल्शन्स ओव्हरकम करताना, सोल्युशन स्टेटमध्ये असतील, लिक्विड स्टेटमध्ये असतील तर त्यांना जवळ जाण्यासाठी, इंटरॅक्ट होण्यासाठी लागणारा वेळ. सो दिस ऑल थिंग्स आर कन्सिडर्ड अँड दिस ऑल थिंग्स आर कन्सिडर्ड अंडर एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. ओके. सो द एनर्जी रिक्वायर्ड, समजा ही जी एनर्जी आहे रिॲक्टंट्सची, तर रिॲक्टंट्सला काय स्वतःसोबत ते ओरिएंट व्हायला पाहिजे, ते एकमेकांच्या जवळ जायला पाहिजे, अँड दे शुड नीड सफिशियंट एनर्जी टू ब्रेक द बॉन्ड. मग ह्या सगळ्या एनर्जीजला आपण जर ॲड अप केलं तर ती एक पीक देते व्हॅल्यू आपल्याला, आणि ती पीक व्हॅल्यू म्हणजे काय आहे? एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. अँड वन्स दिस एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन इज ओव्हरकम, देन वी गेट द stable product. Okay, now I will explain this concept with daily life analogy. Samjha there is I know this is as you all are adult. Okay, as you all are adult, so I can give you this example. समजा एक कपल आहे, ठीक आहे, आणि आपण a boy is there and let us assume this to be as analogy. तर A जो आहे, डोंट मिसजज, A जो आहे, एला ती मुलगी आवडते जी आधीच रिलेशनशिपमध्ये आहे आणि ती त्या रिलेशनशिपमध्ये समजा खुश नाही, बट शी इज स्टेइंग विथ दॅट पर्सन. मग इथे काय होतंय? दॅट ए इज नोईंग, एला सर्वात पहिले तिच्यासोबत जर आवडते तर तिच्यासोबत बोलायला एला सर्वात पहिले एनर्जी पाहिजे, हिंमत पाहिजे जाऊन त्या व्यक्तीशी बोलायला, ओळख करायला. ती एनर्जी पहिले पुरत नाही. मीन्स वॉट, द मॉलिक्यूल शुड हॅव सफिशियंट एनर्जी टू रीच टू दॅट पार्ट. आता तो पोचला, त्याने एनर्जी गोळा केली, तो बोलायला गेला, आणि जर तो चुकून मुलाशीच बोलला, जर त्या कपलमधल्या मेलशी बोलला, तर ते ओरिएंटेशन चुकीचं झालं. मग त्याला काय करायला लागेल? ए शुड ओरिएंट विथ प्रॉपरली ओरिएंट विथ बी, म्हणजे बी सोबत इंटरॅक्शन झालं तर ठीक आहे. जर गेला आणि जर तिच्याशी बोलताच नाही आला, एनर्जीच पुरली नाही, तर प्रॉपर होणार आहे का? उपयोग होणार आहे का? नाही. सो व्हॉट विल हॅपन? द इंटरॅक्शन शुड बी देअर. इंटरॅक्शन झाल्यानंतर त्याला बॉन्ड फॉर्म करताना त्याची एनर्जी पुरली पाहिजे, तिच्यासोबत त्याचा बॉन्ड ब्रेक होऊन तो बॉन्ड फॉर्म व्हायला पाहिजे आणि स्टेबल रिलेशनशिपकडे गेले पाहिजे. सो दीज ऑल थिंग्स आर देअर. जसं हे ओरिएंटेशन आहे
तसंच मॉलिक्युल्समध्ये सुद्धा कोलिजन थिअरी असते. कोलिजन थिअरीमध्ये काय आहे की कोलिजन थिअरी म्हणजे काय की these particles are colliding at high energy with each other. कोलाइड झाल्यानंतर त्यांची एनर्जी ती टिकली पाहिजे. दे शुड बी प्रॉपरली ओरिएंटेड. ओरिएंटेशनचा भाग असला पाहिजे. ओरिएंट झाल्यानंतर इनिशियल बॉन्ड ब्रेक करून न्यू बॉन्ड फॉर्म व्हायला पाहिजे. सो दीज ऑल थिंग्स आर कन्सिडर्ड अंडर एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. ओके, मग ह्याच एनर्जी ऑफ ॲक्टिवेशनचा वापर करून आर्यानियसनी एक इक्वेशन दिलं. ते इक्वेशन आपण पुढे सिम्प्लिफाय करणार आहे अँड वी आर गोइंग टू सॉल्व एक्झाम्पल्स बेस्ड ऑन दॅट ऑल्सो. ओके, थँक्यू फॉर जॉइनिंग एव्हरीवन.